आज मोहोळ शहरामध्ये नगरपालिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी आमचे बंधुमित्र लखनभाऊ कोळी व त्यांचे सर्व सहकारी यांचा आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। खरं तर रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी जो लखनभाऊ कोळी यांनी आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। खरं तर मला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे की शिवसेना पक्ष हा ना कुठल्या जातीचा ना कुठल्या धर्माचा पक्ष आहे। या ठिकाणी आपण पाहत असाल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्यांमध्ये मिक्स होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय आणि त्यांची काम करण्याची पद्धत, सर्वसामान्याला ताकद देण्याची पद्धत अतिशय चांगली पद्धत आहे। आणि खरं तर लखनभाऊने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला या ठिकाणी रमेशजी बारसकर असतील, मी असेल, या ठिकाणी अण्णा असेल, या ठिकाणी उपस्थित सर्वजणच आमचे शहर प्रमुख लड्डू या सर्वजणच आम्ही या ठिकाणी लखनभाऊ कोळी यांच्या पाठीमागे 100% खंबीरपणे उभा राहू। या ठिकाणी आपण नगरपंचायत लढत असताना महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुका लढतोय। खरं सांगायचं गेलं तर या ठिकाणी आपला नेता कोणी नाही, आपला नेता एकच आहे, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक लढतोय। परवाच आम्ही या ठिकाणी रमेशजी बारसकर आणि आम्ही दोघंजण एकनाथजी शिंदे साहेबांना या ठिकाणी मोहोळ शहराची पूर्णपणे आम्ही सगळी माहिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही लढण्याची तयारी करा। या ठिकाणी त्यांचाच आदेश घेऊन या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी शिवसेना पक्षामधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। खरं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या शहरवासियांना आश्वासित करतो की या ठिकाणी आपल्याला विकास करायचा असेल तर नगर विकास खातं हे अतिशय महत्त्वाचं असतं। आपण पाहत असाल या ठिकाणी शहराची विकास करत असताना आपल्यापाशी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, रमेशजी बारसकर यांना आशीर्वाद आहे, प्रतापजी सरनाईक असतील, भरतशेठ भोगावले असतील, संजयजी सिरसाट असतील, या मंत्र्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला खूप मोठं सहकार्य आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे। या ठिकाणी खरंच या शहराचा कायापलट करायचा असेल तर अशा लखनभाऊसारख्या युवा तरुणांनी पुढे येण्याचे अतिशय गरजेचं आहे। कारण का तर ह्या युवा तरुण शहरातला असेल, तालुक्यात असेल किंवा राज्यातले असेल, ही युवा तरुण ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण इतिहास घडवताना पाहतोय। तसाच इतिहास ह्या ठिकाणी लखनभाऊ, खरं तर तुम्ही आज अतिशय चांगला लखनभाऊशी माझे खूप जुने संबंध आहेत आणि गेल्या चेअरमन आपल्या आधी लखनभाऊचं माझं बोलणं देखील त्या ठिकाणी झालं। परंतु लखनभाऊला अशी शहरामध्ये कुणाची साथ नव्हती। खरं तर चेअरमनच्या साथीनं या ठिकाणी लखनभाऊनं निर्णय घेतला, तुम्ही घेतलेल्या निर्णयाला आम्ही कुठेही तडा लावू देणार नाही, कुठेही गालबोट लागू देणार नाही। तुमच्या पाठीमागं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा तुमच्या डोक्यावर हात असेल, या ठिकाणी कुठल्याही शिवसैनिकाने काळजी करायची गरज नाही। आपल्याला सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवायचे आहेत, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत, गावाचा आपल्या शहराचा विकास करायचा आहे। खरं सांगायला गेलं तर या ठिकाणी शहराला मनोहर तालुक्यातील बऱ्याच जणांना माहिती आहे, अण्णा या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ताकद दिली, भरतशेठ भोगावलेंनी ताकद दिली, अतिशय मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये केलं। तुम्ही या ठिकाणी पेनोर झडपी गटामध्ये देखील बघा, अनेक कामं त्या ठिकाणी डीपीच्या माध्यमातून असेल, रस्त्याच्या माध्यमातून असेल आणि आरोग्याच्या माध्यमातून अनेक अडचणी या ठिकाणी सोडवण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आपण केलं। मी खरं तर जास्त काय बोलणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी मोहोळ नगरपंचायतवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि हीच युवा तरुण या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आपल्याला सर्वांना शहरामध्ये रमेशजी बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली, सर्व ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना एक दिलानं एक जीवानं कुणीही कुणाचा गैरसमज करायला नाही। कारण का तर आपल्याला 20 जागा द्यायच्या आहे, मागणी कमीत कमी 50 ते 60 जागेची मागणी झाली असेल, परंतु सगळ्याला काय उमेदवारी मिळणार नाही। परंतु लखनभाऊ म्हणजे आपण उमेदवार, चेअरमन सांगेल तोच आपला उमेदवार असं म्हणून आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल। मला बी अनेक जणांचं या ठिकाणी शहरातून फोन आलं, परंतु मी त्यांना एका वाक्यात सांगितलं की शहरामध्ये जे काय असेल ते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक होईल आणि तिथल्या जे स्थानिकचे निर्णय आहेत ते रमेश बारसकर घेतील। कारण आपल्याला तळागाळातली माहिती इतकी शहरातली नसती, अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी सांगितलं आणि कुणीही काळजी करायची गरज नाही। एकनाथजी शिंदे साहेबाला आपण तुम्ही नगरपालिका दिली, हे शहर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये
ह्या शहराचा कायापलट झाल्याशिवाय 100% दिसेल, कायापलट झालेला दिसेल. तुम्हाला खरं सांगायला गेलं तर अतिशय आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. आणि चेअरमन तुम्हाला सांगायला गेलं तर खरं तर या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. तशाच माझ्या लाडक्या बहिणी मोहोळ शहरातील या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाणासमोरचे बटन दाबतील असा माझा विश्वास 100% आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि सर्व शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला सर्व मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.